Okay, students, good morning. Today we are going to start the new chapter, redox reaction. A lot of things of redox reactions are in combination with the mole concept. आपल्याला मोल कन्सेप्ट हा चॅप्टर आपण शिकलेला आहे. त्या मोल कन्सेप्टच्या कॉम्बिनेशन सोबत आपण रिडॉक्स रिॲक्शन करणार आहोत. म्हणजे दोघांना सोबत रिडॉक्स आणि मोल कन्सेप्ट. ठीक आहे, आपल्याला दोघांचा सोबत स्टडी करायचे. त्याला आपण म्हणतो रिडॉक्सला म्हणजे मोल कन्सेप्ट आणि रिडॉक्स रिॲक्शन्स असं सुद्धा म्हणू शकतो आपण. पण मोल कन्सेप्ट हा रिडॉक्समध्ये येणार आहे बरं का, पुन्हा पुन्हा मान डोकावणार आहे. म्हणजे जसं 1 मोल म्हणजे काय, ह्या 1 मोलला किती मोल रिॲक्टंट लागतो वगैरे वगैरे स्टडी तिथं आपल्याला करावी लागणार आहे. आता रिडॉक्स रिॲक्शन्स हा नेमका म्हणजे कशाबद्दल सांगतो, आपलं त्याचं आणि ह्याचं काही नातं आहे का, आपल्या कॉमन डे टू डे लाईफचं काही रिलेशन आहे का, याची स्टडी जर आपण केली तर रिडॉक्स आणि डे टू डे लाईफचं खूप जवळचं रिलेशन आहे. आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बऱ्याचशा सिंपल रिॲक्शन्स होतात, त्या रिडॉक्स रिॲक्शन्स आहेत. आता त्याच्यातली एक सिंपल रिॲक्शन तुम्हाला सांगतो मी. बर्निंग ऑफ वूड किंवा कोल ही एक प्रकारे रिडॉक्स रिॲक्शन आहे. तिथं जे एलिमेंट आहेत त्यांची ऑक्सिडेशन स्टेट चेंज होते. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय भानगड आहे हे आपल्याला शिकायचे, परंतु तिथं ते एलिमेंटची स्टेट चेंज होते. त्याच्या एलिमेंटकडे असलेले इलेक्ट्रॉन, जसं आता कार्बन बघा, आता कार्बन म्हणले की आपल्याला काय आठवते 2,4 इलेक्ट्रॉन्स. पण कार्बनकडे फक्त 2च इलेक्ट्रॉन असतील तर 4 इलेक्ट्रॉन कार्बन लॉस करू शकतो ना. एखादा दुसरा मोर पॉवरफुल, जसं आता एक्झाम्पल म्हणजे तुम्ही खूप हे बघाल, जर दोन देशाची भांडणं झाली, 2 देशाची, आणि युद्ध सुरू झालं, तर ताकदवर देश जर जिंकला तर तो त्याची काही ना काही लँड घेतो ना, जमीन हडप करतो ना. तसं आहे, एक ॲटम आहे, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याची जमीन आहे म्हणजे इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि दुसरा आहे त्याच्याकडे पण आहेत पण त्याची ताकद जास्त आहे. तर हे निसर्गाचा नियम आहे की ज्याची पॉवर जास्त तो डॉमिनंट राहणार म्हणजे राहणार. मग आपल्याला त्याच्या बरोबरीचं व्हायचं काय, मग आपली पॉवर वाढवायला पाहिजे. हे माणसामध्ये शक्य आहे, हे देशामध्ये शक्य आहे, पण एलिमेंटमध्ये शक्य नाही. कारण एलिमेंटची एक स्पेसिफिक पॉवर आहे, त्या पॉवरपेक्षा जास्त त्याची पॉवर होताच येते, कारण ते नॅचरलच आहे, ते चेंजेस होत नाही आहे, ते फिक्सच आहे. ते म्हणजे काय, ते म्हणजे ह्या एलिमेंटची पॉवर आहे. त्याला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा म्हणू शकतो, आणि त्याची डेफिनेशन आपण करणार आहोत. ओके, पुढच्या चॅप्टरमध्ये आपण त्याची डेफिनेशन्स वगैरे करूत म्हणून. तर बघा, बर्निंग ऑफ वूड ऑर कोल इज अ एक्झाम्पल ऑफ रिडॉक्स रिॲक्शन. त्याच्यानंतर अजून अशा खूप साऱ्या रिडॉक्स रिॲक्शनचे एक्झाम्पल्स आहेत. त्यापैकी एक म्हणजे कोणती, इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस. तुम्ही इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये शिकणार आहात पुढच्या वर्षी, म्हणजे 12वीमध्ये आहे ते. परंतु मी एक तुम्हाला सिंपल सांगतो दुसरं एक्झाम्पल, ते म्हणजे कोणतं माहिती आहे का, कोरोजन ऑफ आयर्न. आता ज्यांनी शेतकऱ्याचे मुलं आहेत त्यांना खूप माहीत असतं बघा हे. तुम्ही जर समजा चुकून एखादी विळी किंवा खुरपं किंवा काहीतरी असं कुऱ्हाड किंवा टिकाव किंवा फावडा असं काहीतरी तुम्ही शेतामध्ये ठेवून दिलं, तुमच्या वडिलांनी किंवा तुम्ही ठेवून दिलं, आणि ते बरेच दिवस तसंच राहिलं, महिना 2-3 महिने तसंच राहिलं, तुमच्याकडे तुम्हाला तिकडे जाणं झालं नाही. तेवढ्या दरम्यान पाऊस पडला, मॉइश्चर तयार झालं, तर हा जो फेरस आहे, लोखंड आहे, त्याचं रूपांतर Fe2O3 मध्ये होतं. कारण हे जे ॲटमॉस्फिअरचा ऑक्सिजन आहे तो त्याच्यासोबत रिॲक्ट होतो, आणि इथं फेरस जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याच्यापेक्षा इथं चेंज होते, कारण ऑक्सिजन इलेक्ट्रॉन ओढून घेतो. फेरसचे इलेक्ट्रॉन ऑक्सिजन ओढतो, म्हणजे याची स्टेट जी आहे, जसं इथं कार्बनची स्टेट चेंज झाली, बर्निंगमध्ये CO2 तयार होतो, कार्बनपासून CO2 तयार होतो, हे तर तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, बर्निंगमध्ये ऑफ कोलमध्ये इथं फेरसपासून Fe2O3, म्हणजे इथं ही जी चेंज व्हायला लागलेली स्टेट आहे ती स्टेट म्हणजे रिडॉक्स रिॲक्शनची एक्झाम्पल्स आहे. ही जी स्टेट चेंज व्हायला लागली ना, ही म्हणजे काय, रिडॉक्स रिॲक्शनचे एक्झाम्पल आहे. म्हणजे रिडॉक्स रिॲक्शन्स आर सच रिॲक्शन्स इन विच वन स्टेट ऑफ एन एलिमेंट चेंजेस टू अनदर स्टेट. ओके, या स्टेटमध्ये बघा, आपण जर खड्डा खणला तर मातीचा ढिगारा होणारच, किंवा मातीचा ढिगारा जर वर आला तर ऑटोमॅटिकली समजायचं कुठं ना कुठं खड्डा पडलेला आहे. तसं एक जण जर इलेक्ट्रॉन लूज करतोय तर एक जण इलेक्ट्रॉन गेन करणार, हे पक्काचा विश्वाचा नियम आहे. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. ॲटम्स
तुम्हाला मी मोलकन्समध्ये सांगितलं ॲटम्स कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड. इव्हन इलेक्ट्रॉन, आपल्या हातामध्ये काहीच नाही रे, विश्व खूप मोठं आहे. इव्हन इलेक्ट्रॉन सुद्धा आपण ना क्रिएट करू शकतो ना डिस्ट्रॉय करू शकतो. इलेक्ट्रॉन म्हणजे खूप वन ऑफ द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑन द अर्थ. त्याच्यापेक्षा असतील काही बोझॉन्स, क्वार्क्स, ओके, मेझॉन्स, पाय मेझॉन्स, ठीक आहे, खूप सारे असतील, असू द्या. युरोका, आता गॉड पार्टिकल म्हणतात. 2012ला जिनेवामध्ये एक खूप मोठा एक्सपेरिमेंट झाला. तिथे एक नवीन पार्टिकलचा शोध लागला, म्हणजे तो ऑलरेडीच होता पण डिस्कवर झाला. तर तो म्हणजे काय, तर गॉड पार्टिकल. सगळ्यात स्मॉल पकडा जातो, ठीक आहे, काही का असे ना. तर हा जो फेरस आणि ऑक्सिजन आहे तो Fe2O3 आहे. याचं ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन हे बनतो, म्हणजे हे एक फॉर्मेशन आहे दुसऱ्या कंपाऊंडचं. अशा आता ह्याच्याशिवाय काही इलेक्ट्रोकेमिकल दुसरी प्रोसेस आहेत. आता ड्राय सेल, तुम्हाला ड्राय सेल माहीत असेल, आपली बॅटरी जी आपण टॉर्चमध्ये वापरतो ना, बॅटरी टॉर्चमध्ये एक सेल असते बघा, सेल. अगोदर ती सेल एव्हरेडी किंवा निप्पो अशा प्रकारच्या कंपनीची सेल राहायच्या बघा. ती सुद्धा एक प्रकारे रेडॉक्स रिॲक्शनच शो करते. ती सुद्धा एक प्रकारे त्याच्यामध्ये सुद्धा एलिमेंटचे ऑक्सिडेशन स्टेट चेंज होतात. म्हणजे रेडॉक्स रिॲक्शनचं जर तुम्हाला तिसरं एक्झाम्पल घ्यायचं असेल, तुम्ही सेल्स, ड्राय सेल और फ्यूल सेल, फ्यूल सेल म्हणण्यापेक्षा लीड स्टोरेज बैटरी, ड्राई सेल और लीड स्टोरेज बॅटरी, इट इज ऑल्सो द एक्झाम्पल. ह्याच्यामध्ये सुद्धा तेच होतं. ओके, आता तिसरं नंतर चौथं एक्झाम्पल पण तुम्ही घेऊ शकता. कोणतं, आता तुम्हाला माहित असेल क्लोरीन NaCl आहे. या NaClचं जर इलेक्ट्रोलिसिस केला इन ॲक्वेस कंडिशन, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये ती रिॲक्शन होते. त्याच्यामध्ये होत असते माहिती आहे का, तुम्ही शिकलं पण असेल बरं का, ते 9वी-10वीला एक्सपेरिमेंट पण शिकलं असेल की विच इज अ कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. NaCl टाकायचं मोल्टन पाण्यामध्ये, त्याला डिझॉल्व करायचं, 2 इलेक्ट्रोड डिप करायचे, बल्ब लागते का बघायचं, बल्ब लागलं की समजायचं करंट कॅरी व्हायला लागले. मग शुगर टाकून बघायचं, होत नाही. दुसरे कोणते, म्हणजे NaCl हा कंडक्टर आहे ॲक्वेस स्टेटमध्ये. ॲक्वेस स्टेटमध्ये NaCl करंट कॅरी करतो. मग तिथं त्याची इलेक्ट्रोलिसिसची डिसोसिएशन रिॲक्शन होते, आणि त्याचं जे डिसोसिएशन होतं ते इथं काय फॉर्म करतं, इथं क्लोरीन गॅस आणि NaOH फॉर्म करतं. कारण इथं वॉटर असतं ना, ॲक्वेस म्हणलं की वॉटर H2O, ॲक्वेस म्हणलं की H2O असतो. हे फॉर्मेशन होतं, एक प्रकारे केमिकल रिॲक्शन. इथली फेरस क्लोरीनची स्टेट आणि ही क्लोरीनची स्टेट वेगळी आहे, इथली इथले Na वेगळे आहे. याची स्टडी आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत. म्हणजे अशा काही आता या बऱ्याचशा रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहेत बरं का. स्पॉन्टेनियस म्हणजे कोणत्या, बर्निंग स्पॉन्टेनियस आहे, कोरोजन स्पॉन्टेनियस आहे. हे एक आपण स्वतःहून करतो, पण ही पण स्पॉन्टेनियसमध्येच येते. ही थोडंसं नॉन स्पॉन्टेनियसमध्ये येते. नॉन स्पॉन्टेनियस ही करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटी द्यावी लागते. ही इलेक्ट्रिसिटी द्यावी लागत नाही किंवा आपल्याला इथं काही आपोआप होतं. ते स्पॉन्टेनियस रिॲक्शन म्हणजे काय, द रिॲक्शन विच आयदर टेक्स प्लेस बाय इट्स ओन और स्मॉल इनिशिएशन विल ब्रिंग्स द लार्ज अमाऊंट ऑफ द हीट चेंज. म्हणजे एक तर रिॲक्शन स्वतः होते, त्याला काहीच करायची गरज नाही. जसं पाऊस पडलं तर पाणी कुठे येते, चढावून उतराकडे वाहते, स्पॉन्टेनियस आहे. परंतु तेच पाणी विहिरीत जमा होते, आणि विहिरीत जमा झालेलं पाणी जर तुम्हाला शेतीला करायचं, सिंचन करायचे, तर ते पाणी ओढायला इलेक्ट्रिसिटी लागते. विदाऊट इलेक्ट्रिसिटी तुम्ही पाणी काढू शकता का, नाही. कारण मोटर चालू करायची म्हणलं तर, तशी जर मोटर चालू करायची म्हणलं तर काय लागणार आहे तुम्हाला, इथं इलेक्ट्रिसिटी लागणार आहे. म्हणजे ती झाली नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन. आणि स्पॉन्टेनियस म्हणजे पाऊस पडल्यानंतर विहिरीत पाणी जमा होणे, स्पॉन्टेनियस रिॲक्शन. तसेच बर्निंग, थोडंसं जर तुम्ही काडी लावली तर हे बरेच लोक काडी लावणार असतात, तुम्हाला माहीत असेल. काडी लावली की आपोआप पेट घेते, भांडण होतात, काय होतात, तो भाग वेगळा. परंतु थोडक्यामध्ये काय की बर्निंग ऑफ वूड और कोल इज व्हॉट इज अ एक्झाम्पल ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. नंतर कोरोजन ऑफ आयर्न, आयर्नचं कोरोजन नॅचरल आहे, तुम्ही ठेवून द्या 2 महिने. फक्त स्लो रिॲक्शन आहे, ही फास्ट आहे बरं का, ही फास्ट होते आणि ही स्लो होते, परंतु शेवटी स्पॉन्टेनियसच आहे. शेवटी स्पॉन्टेनियस आहे, ही सुद्धा स्पॉन्टेनियसच आहे. हे आपण नंतर बघूत म्हणून, कारण हे तुम्हाला आता कळणार नाही. पुढच्या वर्षी आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टरमध्ये हे आपण शिकूत म्हणून. तर याची स्टडी, याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे. आता रेडॉक्स म्हणजे काय, रेडॉक्स हा शब्द आलेला आहे 2 शब्दाचं कॉम्बिनेशन करून, रिडक्शन आणि ऑक्सिडेशन. हे रेड आणि ही OX यांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय, यांचं कॉम्बिनेशन म्हणजे रेडॉक्स आहे. रेड आणि OX, रेडॉक्स म्हणजे रिडक्शन आणि ऑक्सिडेशन. आता रिडक्शन काय, ऑक्सिडेशन काय भानगड आहे ते मी तुम्हाला समजून डिटेलमध्ये समजून सांगतो. परंतु या 2 गोष्टी एकत्र होणे
म्हणजे रिडॉक्स. जे रिडक्शन आणि ऑक्सिडेशन एकत्र होणे म्हणजे काय आहे? रिडॉक्स रिएक्शन आहे. द रिएक्शन इन विच रिडक्शन and oxidation takes place simultaneously, occurs simultaneously, is called as redox reaction. The reaction in which reduction and oxidation takes place simultaneously is called as redox reaction. त्याला आपण redox reaction असं म्हणतो. That's it. आता बघा ही रिडक्शन आणि ऑक्सिडेशन काय ते तुम्हाला मी इन डिटेल समजवतो. त्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे redox रिएक्शन आहे. आता बघा दोन्हीला कम्पेअर करून स्टडी करू ना. रिडक्शन इकडे लिहितो मी, ऑक्सिडेशन म्हणजे हे उलटे आहेत एकमेकाचे, एक्झॅक्टली अपोजिट आहेत ते. त्यांच्या दोघांची रिलेटिव्ह गोष्ट आपल्याला रिलेटिव्ह स्टडी आपल्याला करायची आहे. बघा पहिलं काय ॲडिशन ऑफ ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. पहिलं काय इथं आहे ऑक्सिडेशन, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. इथं रिडक्शनमध्ये ॲडिशन ऑफ हायड्रोजन. एखाद्या एलिमेंटमध्ये हायड्रोजन ॲड झाला की समजा त्याचं रिडक्शन झालं. आणि उलट इथे एकदम एक्झॅक्टली उलट ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड एज रिडक्शन. ह्याच्यात जवळपास 4 डिफिनेशन्स पडतात. ओके, आणि चारीमध्ये एकच होते पोरांनो, इलेक्ट्रॉन ॲड होतात ह्याच्यामध्ये. चारीमध्ये एकच इलेक्ट्रॉन ह्याच्यामध्ये ॲड होतात. त्यामुळे इलेक्ट्रॉन ॲड होण्याची जी डेफिनेशन आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. इथं काय ॲडिशन ऑफ हायड्रोजन, इथं काय लॉस ऑफ हायड्रोजन, त्याला म्हणतो ऑक्सिडेशन. ॲडिशन ऑफ हायड्रोजनचे बरेच आहेत एक्झाम्पल. समजा ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनमध्ये जर तुम्ही हायड्रोजन ॲड केला H2 समजा, ओके, तर काय होते H2O2, ह्याला हायड्रोजन परऑक्साईड म्हणतो. हे ह्याच्या ऑक्सिजनचं रिडक्शन करते, ह्याच्यामध्ये ऑक्सिजनचं रिडक्शन होते. किंवा तुम्ही एक O2 आणि 2 H2 घेतला तर 2H2O, याच्यामध्ये सुद्धा ऑक्सिजनचं रिडक्शन होते. तर हीच रिॲक्शन उलटी घ्या. कशी घेतो H2O2 गिव्ज 2H2 आणि O2. इथं या केसमध्ये ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन झालं. ऑक्सिजन नाही कोणतेही असू द्या. आता NH3 आहे, 2NH3 घ्या, N2 आणि 3H2. याच्यामध्ये नायट्रोजनचं ऑक्सिडेशन झालं, हायड्रोजनचं. आणि लक्षात घ्या याचं एकाच इथं तुम्हाला म्हणलो ना मी, खड्डा खणल्यानंतर माती मिळतेच, किंवा माती काढायची मिळेल तर खड्डा खंदावाच लागतो. मी माती बी काढतो आणि मध्ये खड्डा बी पडू देणार मला तर जमत नाही. ती जमीन समतोल तो विषय वेगळा आहे, ठीक आहे. पण हे सृष्टीचा नियम आहे की लॉस अँड गेन. काही गोष्टी तुम्ही म्हणजे एनर्जी इज कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. मॅटर इज ऑल्सो कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. यू कॅनॉट क्रिएट और यू कॅनॉट डिस्ट्रॉय. मी लई भारी मी निर्माण करतो नाही, शक्य नाही आहे. पैसा तुम्ही म्हणतात जेफ बेझोस, ओके, जे ॲमेझॉनचा CEO, जगामधला सगळ्यात रिच आहे, खूप पैसा आहे त्याच्याकडे, त्याने निर्माण नाही केला, त्याने तुमच्या आमच्या खिशातून पैसा काढलेला आहे, आपल्याला माहीत नाही आहे. आपल्या डोक्यामध्ये ती आयडिया नाही, त्याच्या डोक्यामध्ये आयडियाज आहेत. फेसबुकचा मार्क झुकेरबर्गच्या डोक्यामध्ये आयडियाज आहेत. मायक्रोसॉफ्टचा काय त्याचं नाव, सगळ्यांचा फेवरेट बिल गेट्स, त्याच्या डोक्यामध्ये आयडिया आहे. किंवा गुंतवणूक करणारा वॉरेन बफेट, त्याच्या डोक्यामध्ये आयडिया आहेत. ते आपल्या खिशातून पैसे काढतात. पैसे म्हणजे ते काही समुद्र आहे, खजाना आहे, हाताला लागला उचलून घेतलो, ते उचलून बी घेतला तरी बी त्यानं क्रिएट नाही केला. क्रिएशन नाही आहे, क्रिएट नाही आहे, तो वन फॉर्म टू अनदर फॉर्म आहे. दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग की इथं जे व्हायला लागलेलं आहे ते एका फॉर्मचं दुसऱ्या फॉर्ममध्ये रूपांतर व्हायला लागले. म्हणजे जर समजा इथला हायड्रोजन इकडे गेला तर ऑटोमॅटिकली हायड्रोजनचं रिडक्शन झालं आणि नायट्रोजनचं ते ऑक्सिडेशन झालं. म्हणजे पण आपल्याला हायड्रोजनचं रिडक्शन हे बघायचं नाही, आपल्याला ऑक्सिडेशन बघायचं, ते नायट्रोजनचं होते, हे इम्पॉर्टंट आहे. आता हे एक एक्झाम्पल. आता दुसरी डेफिनेशन समजा, दुसरी डेफिनेशन ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. कोणती ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे? मी म्हणतो रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन म्हणजे रिडक्शन. नुसतं ऑक्सिजन नाहीये तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, एनी इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट जर काढून घेतला
की त्याचं ऑटोमॅटिक रिडक्शन होतं. इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट सगळ्यात इम्पॉर्टंट 3 आहेत बघा. इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट म्हणतो आपण त्याला. यांच्यावर दुसऱ्यांची ऑक्सिडेशन स्टेट ठरते. इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट 3 आहेत, लक्षात घ्या. नायट्रोजन, त्याच्यापेक्षा जास्त ऑक्सिजन आणि सगळ्यात जास्त फ्लोरीन, हे 3 आहेत. यांची ऑक्सिडेशन स्टेट, त्याच्यापैकी फ्लोरीन तर ध्रुव तारा आहे हो, जागेवर हलत नाही, त्यांना ऑक्सिडेशन स्टेट चेंजेस करत नाही. केमिस्ट्रीमधला ध्रुव तारा कोण आहे? तो स्वतःला चेंज न करणारा, तो म्हणजे फ्लोरीन आहे. केमिस्ट्रीमधला ध्रुव तारा म्हणा त्याला. त्याची ऑक्सिडेशन स्टेट चेंजेस होणार नाही. त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,7 आहे. त्यांना 8 करून घेईल एक इलेक्ट्रॉन घेऊन, पण त्यांना 2,6 कधीच करत नाही. इलेक्ट्रॉन लॉस कधीच करत नाही. फ्लोरीन इलेक्ट्रॉन लॉस कधीच करत नाही. ती फ्लोरीनची कॅपॅसिटी आहे. ठीक आहे, तर हे झालं. चला, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन काय? ऑक्सिजन जर तुम्ही बघितलात तर लॉस ऑक्सिजनचा होणे म्हणजे एक प्रकारे त्याचं रिडक्शन होणे. बघा एक्झाम्पल खूप आहेत. MgO2 करतो, 2 Mg + O2, कारण ऑक्सिजन आपण मॉलिक्युलर फॉर्ममध्ये असतो, ऑक्सिजन तो O2 असतो. इथं या मॅग्नेशियमचं रिडक्शन झालं या प्रोसेसमध्ये. ऑक्सिजनचं तर ऑक्सिडेशन होणारच आहे, पण तसं इथं हायड्रोजनचं रिडक्शन झालं ना, नायट्रोजनचं ऑक्सिडेशन झालं, तसं इथं मॅग्नेशियमचं रिडक्शन झालं. त्याच्या उलटी रिॲक्शन इकडे येतात. कोणती ह्याच्या उलटी रिॲक्शन? इथं रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन म्हणजे रिडक्शन म्हणतो, तर इथं उलट आहे, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिडेशन आहे. एक्झाम्पल्स खूप आहेत. एक्झाम्पल्स याचे खूप आहेत. एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला पहिल्यांदा सुरू. बरेच एक्झाम्पल्स आहेत त्याचे. आणि दुसरं एक एक्झाम्पल कोणतं आहे याच्या, म्हणजे खूप साऱ्या एक्झाम्पल पैकी जर तुम्ही घेतलात तर बघा, CO कार्बन, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं, कार्बन O2 CO2, इथं कार्बनचं ऑक्सिडेशन झालं. सगळ्यात महत्त्वाचं आता ह्या सगळ्यांचं डेफिनेशनचा सार जर तुम्हाला करायचं म्हटलं तर डेफिनेशन इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. बघा सगळ्यात महत्त्वाची डेफिनेशन ही आहे बघा पोरांनो. ह्या दोघांना सुद्धा ही डेफिनेशन सोबत घेते. ती म्हणजे कोणती? ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन इन द एलिमेंट ऑर दॅट कंपाऊंड इज कॉल्ड एज अ रिडक्शन. ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन, ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन इन ॲटम और कंपाऊंड. त्या कंपाऊंडमध्ये झालं ते कंपाऊंडचं समजून घ्या. ॲटम पण मोस्टली ॲटमावरच होते, कारण कंपाऊंडमध्ये शेवटी ॲटमकडेच इलेक्ट्रॉन जाणार. ठीक आहे, एखाद्या घरामध्ये पैसे आले म्हणजे त्या घरातल्या कोणतरी माणसाकडेच येणार ना. काही कपाटामध्ये जाऊन बसले आपोआप जाऊन बसतात का? नाहीच. कुणामुळे येतात ते? एखाद्या व्यक्ती जो पैसा कमवतो त्याच्यामुळे येतात. लाईक द सेम वे इलेक्ट्रॉन इथं ॲड होतात, म्हणजे कुणामुळे होतात? एखाद्या ॲटमवर होतात. उगा असे इलेक्ट्रॉन असे चहूबाजूने फिरतात असं नाही आहे. ठीक आहे, ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन इन ॲटम. तिसरं आहे ॲडिशनच्या उलट इथं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. फ्रॉम ॲन ॲटम. इथे इलेक्ट्रॉन लॉस होतात. आता बघा एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी. समजा एखादा आपल्याकडे असा आहे Mg डाय पॉझिटिव्ह आहे, त्याच्याकडे मी 2 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये ॲड केलो आणि इथं Mg तयार केलो. काय झालं? हे Mgचं रिडक्शन झालं, इलेक्ट्रॉन देणे त्याला. आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे कोणता? कोणते पण घ्या एखादा. Cl-, 2 Cl- आहेत, त्याचं Cl2 झालं आणि 2 इलेक्ट्रॉन लॉस झाले. म्हणजे काय झालं? Clचं ऑक्सिडेशन झालं. Clचं काय झालं? ऑक्सिडेशन झालं. ठीक आहे, म्हणजे ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऑक्सिडेशन म्हणजे काय? तर ऑक्सिडेशन म्हणजे इलेक्ट्रॉन लॉस करणे. सगळ्यात महत्त्वाचं बघा, इथं ऑटोमॅटिकली तेच होते बघा. तुम्हाला सांगतो मी. इथं बघा H2O, इथं ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला माहीत नसल्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. इथं हा -2 फॉर्ममध्ये आहे, इथं 0 फॉर्ममध्ये येतं. -2चा 0 झाला म्हणजे 2 इलेक्ट्रॉन लॉस केला. सिंपल पॉईंट आहे. -2चा 0 झाला म्हणजे 2 इलेक्ट्रॉन लॉस केला. इलेक्ट्रॉन लॉस करणे म्हणजे काय? ऑक्सिडेशन आहे. आता इथं NH3 आहे. NH3 इथं त्याच्या एका फॉर्ममध्ये आहे, तुम्ही इलेक्ट्रॉन लॉस करतो NH3. इथं 2,7च्या फॉर्ममध्ये आहे, सॉरी 2,8च्या फॉर्ममध्ये आहे. इथं तो 2,5च्या फॉर्ममध्ये येतो, एलिमेंटल फॉर्ममध्ये, म्हणजे 3 इलेक्ट्रॉन लॉस केलाय. कारण इथं बघा कार्बनचं ऑक्सिडेशन झालं. कार्बन 2,4 आहे, ऑक्सिजन इलेक्ट्रॉन घेऊन गेला, फक्त 2 राहिले कार्बन, म्हणजे कार्बन इलेक्ट्रॉन लॉस केला. इलेक्ट्रॉनच्याच ही डेफिनेशन सगळ्यात महत्त्वाची.
ही डेफिनेशन सगळ्यात महत्त्वाची आहे. आता पुढची डेफिनेशन काय? पुढची डेफिनेशन आहे ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. ही कॉमन आहे थोडंसं, म्हणजे हे जर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट ॲड केलं तर मग रिडक्शन होते का ऑक्सिडेशन होते? सगळ्यात महत्त्वाचं बघा, ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट म्हणजे ऑक्सिडेशन होते. ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट फॉर आता इथंच केलं ना आपण बघा, हायड्रोजनवर आपण काय केलं? ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट म्हणजे त्याच्यामध्ये ॲड केला होता, ॲड नाही तर रिमूव्ह झाले. म्हणजे बघा एक्झाम्पल काय? ॲडिशन बघा इथे केलं बघा, कार्बन आणि O2 CO2 ह्याचं इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट या तिघापैकी एक ॲड केलं की त्याचं ऑटोमॅटिकली काय होते? ऑक्सिडेशन होते. आता तुम्ही काय म्हणसाल सर इथं मला ही हायड्रोजनच्या दरम्यान सांगायची होती बरं का. इथं ऑक्सिजन ॲड झाला, वापस जर झाला ऑक्सिजन, आता बघा इथून काय झालं? इथं ऑक्सिजन रिडक्शन झालं. इथं कुणाचं झालं? एकाच रिडक्शन एकाच ऑक्सिडेशन होतच. लॉस ऑफ हायड्रोजन म्हणजे ऑक्सिडेशन, इथं ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन झाले. ठीक आहे. ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, आपलं डोक्यात इथं ऑक्सिजन होतं बरं का. तुम्ही म्हणसाल सर इथं तर लॉस ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट व्हायला लागलेलं आहे. तसं नाही आहे, मी ऑक्सिजनला इम्पॉर्टंट बघितलं, हायड्रोजनचं मी घेतलं नाही. इथं हायड्रोजनचं काय झालेलं आहे तसं म्हणजे बरोबर आहे, इथं हायड्रोजनचं ऑक्सिडेशन झालेलं, सॉरी रिडक्शनच झालेलं आहे, परंतु कुणाचं? ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन झाले, आपण ते डोक्यात घेतलं होतं इथं. आता एक्झाम्पल बघा, Mg + F2 MgF2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट ॲड केलो का? क्लोरीन सुद्धा येते बरं का, काही कमी अधिक प्रमाणामध्ये क्लोरीनचं ॲडिशन सुद्धा, ते डिपेंड करते कोणते एलिमेंट आहेत ते आपण स्टडी त्याची डिटेल करू म्हणा. ठीक आहे. MgF2 लाईक दिस. म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट काय करतात? इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटचं कामच इलेक्ट्रॉन घेणे, आपल्याकडे ओढणे, खेचून घेणे. इलेक्ट्रॉन खेचून घेतले की ऑटोमॅटिकली इलेक्ट्रॉन लॉस होतात. इलेक्ट्रॉन लॉस होणे म्हणजे काय? ऑक्सिडेशन आहे. सिम्पल डेफिनेशन्स आहेत. ओके. आता इथं चौथी ह्याच्या उलटी आहे, लॉस ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह. लॉस ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट म्हणजे काय? लॉस ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट म्हणजे रिडक्शन आहे. ठीक आहे. तर आता ह्याचं पण असे बरेचसे एक्झाम्पल आता हेच MgOच घ्या ना. Mg आहे, याचं इथं 2,8 आहे बरं का, कारण ह्याचे इलेक्ट्रॉन, याची ऑक्सिडेशन स्टेट हे नाही आहे, 2,8,2 असते, परंतु दोन इलेक्ट्रॉन ऑक्सिजनने घेतलेले असतात. जेव्हा तो Mg वेगळा आणि O वेगळा होतो तेव्हा हे 2,8,2 होतो, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन त्याला भेटले. काय झालं मग? त्याचं ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज झाली, वाढली. तर अशा प्रोसेसला आपण काय म्हणतो? अशा प्रोसेसला म्हणतो आपण रिडक्शन. आय होप यू अंडरस्टँड बेसिक पॉईंट बिहाइंड द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. इलेक्ट्रॉन ॲड होणे ह्याच्यातली सगळ्यात स्टार डेफिनेशन कोणती आहे? मला जर म्हणलं ह्या 3 डेफिनेशन, या 4 डेफिनेशनपैकी एकच डेफिनेशन सांगा ज्याच्यामुळे मला 4 डेफिनेशन्स कव्हर होतील, असं जर कोणी मला विचारलं तर मी सांगेन की बाबा हे इलेक्ट्रॉनची लक्षात ठेव. ही डेफिनेशन स्टार आहे माझ्यासाठी, स्टार 5 स्टार डेफिनेशन आहे ही. ओके. एकदम ही माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे. ही माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची डेफिनेशन आहे. या डेफिनेशनवरच सगळं डिपेंड आहे. ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, सगळा खेळ इलेक्ट्रॉनचा आहे. आपल्या केमिकल रिॲक्शनमध्ये सगळा खेळ इलेक्ट्रॉनचाच आहे. ठीक आहे. इलेक्ट्रॉन देते, इलेक्ट्रॉन घेते, कोणाचं ऑक्सिडेशन होते, कोणाचं रिडक्शन. ओव्हरऑल रिडॉक्स रिॲक्शन्स आहेत सगळ्या. तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये शिकाल त्यासुद्धा रिडॉक्स रिॲक्शन्स आहेत. म्हणजे या पर्टिक्युलर केसमध्ये जर तुम्ही बघितलात तर ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे रिडक्शन आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन. बऱ्याच एलिमेंटचे इलेक्ट्रॉन लॉस होतात, बऱ्याच. आता इथं ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन लॉस झाले, ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन झाले, हायड्रोजन इलेक्ट्रॉन गेन झाले, हायड्रोजन रिडक्शन झाले. आणि दोन्ही एकमेकावर डिपेंड आहेत, कारण एकाला इलेक्ट्रॉन दिल्याशिवाय दुसरा कसा घेईल? एकाला इलेक्ट्रॉन पाहिजे, उगाच पाहिजे म्हणलं तरी मिळतात का? नाही, तर घ्यावं लागतात. मग एक इलेक्ट्रॉन घेतो म्हणजे माझं रिडक्शन करून घेतो, दुसऱ्याचं काय होईल? ऑक्सिडेशन. एक जण जर रिडक्शन करतोय, दुसऱ्याचं रिडक्शन करतोय, तर समजा मला दुसऱ्याला इलेक्ट्रॉन द्यायच्यात, माझ्याकडून जर मी इलेक्ट्रॉन दिलं तर माझे इलेक्ट्रॉन लॉस होतील ना, माझं ऑक्सिडेशन होईल. ज्याला एखाद्याचं माझं रिडक्शन करायचं आहे पण त्याच्या अगोदर मला माझं ऑक्सिडेशन करावं लागेल ना. दॅट इज द डिफरन्स बिटवीन रिडक्शन अँड ऑक्सिडेशन. ठीक आहे. दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ रिडक्शन अँड ऑक्सिडेशन. चला, तर हे रिडक्शन आणि ऑक्सिडेशनच्या इम्पॉर्टंट डेफिनेशन्स तुम्ही पुन्हा बघा, समजून घ्या.